डिप्रेशन हा आजच्या काळात सर्वात वेगाने वाढणारा मानसिक विकार आहे. याबद्दल सविस्तर माहिती समजून घेतल्यावर आपण स्वतःच त्याची वेळेवर ओळख करून योग्य उपचार किंवा उपाय करू शकतो. पहिलं महत्त्वाचं म्हणजे डिप्रेशन म्हणजे काय? तर डिप्रेशन म्हणजे फक्त दुःख किंवा चिंता किंवा काळजी किंवा खिन्नता नाही. हे मेंदूच्या कार्यप्रणालीतील बदल आहे, ज्यामुळे व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन, झोप, भूक आणि दैनंदिन जीवनावरच परिणाम होतो. जर थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापर्यंत निराशा, उत्साहाचा अभाव आणि जीवनाबद्दल नकारात्मक भावना जाणवतात, तेव्हा त्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. डिप्रेशन का येतं? तर डिप्रेशनचं कारण एकच नसतं. ते अनेक घटकांमुळे एकत्र येऊन तयार होतं. जसं की मेंदूतील रासायनिक असंतुलन. मेंदू वेगवेगळं रसायन स्रवत असतं आणि हे रसायन मूड रेग्युलेटिंग केमिकल्स म्हणूनही ओळखले जातात. तेव्हा हे मूड व्यवस्थित राहणं खूप गरजेचं असतं. याचं प्रमाण कमी झालं तर मूड खालावतो, उत्साह कमी होतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनुवंशिक कारणे. कुटुंबात कोणाला डिप्रेशनचा इतिहास असेल, इतर सदस्यांमध्ये ती होण्याची शक्यता जास्त असते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मानसिक ताण. सध्या लोकांचं जीवन खूप धायपोळीचं झालेलं आहे. यामध्ये लोक स्वतःकडे लक्ष तर देतच नाहीत, त्यामध्ये अचानक घटना घडतात, जसं की प्रिय व्यक्तीचा मृत्यू, नातेसंबंध तुटणं, आर्थिक अडचणी, नोकरीचा ताण किंवा बेरोजगारी, दीर्घकाळ आजारपण. त्याचप्रमाणे हार्मोन्समध्ये झालेले बदल. जसं महिलांमध्येच बघायचं झालं तर मासिक पाळी किंवा प्रसूतीनंतर किंवा रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्स बदलल्यामुळेही डिप्रेशन येऊ शकतं. जसं की शारीरिक कारणे. थायरॉईडचे विकार, व्हिटॅमिन डी किंवा B12ची कमतरता, दीर्घकाळ औषधे जसं की ब्लड प्रेशरची औषधे, डायबिटीजची औषधे, यामुळेही डिप्रेशन वाढू शकतं. त्याचप्रमाणे जीवनशैलीतीलही काही त्रुटी, जसं की झोपेचा अभाव, व्यायामाचा अभाव, स्क्रीन टाईम जास्त असणं, एकाकीपणा किंवा सोशल मीडियावर उगाचच तुलना करत बसणं, चुकीचा आहार आणि नशा जसं की दारू, तंबाखू. डिप्रेशन आल्यावर शरीर आणि मन काही वेगळी लक्षणं दाखवतं, तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मग ही लक्षणे शारीरिक असतात, भावनिक असतात, विचारांसंबंधीही असतात. जसं की शारीरिक लक्षणामध्ये सतत थकवा जाणवतो, झोप लागत नाही किंवा खूप झोप लागते. त्याचप्रमाणे भूक कमी होते किंवा जास्त खाण्याची इच्छा होते, शरीर जड वाटतं, ऊर्जा कमी होते, ताजेपणा कमी होतो. त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिक लक्षणंही दिसतात, जसं की सतत निराश वाटणं, दुःखी वाटणं, स्वतःबद्दल नकारात्मक विचार येणं, मी काहीच करू शकत नाही, अशा भावना मनामध्ये निर्माण होणं, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टीमध्ये रस कमी होणं, अचानक रडू येणं, मन उदास राहणं, आत्मविश्वास कमी होणं किंवा स्वतःला दोष देणं, आत्महत्येचे किंवा जीवन संपवण्याचे विचार येणं. आणि हे अत्यंत गंभीर असं लक्षण आहे डिप्रेशनचं. त्याचप्रमाणे विचार आणि वर्तनामध्येही बदल जाणवतात, जसं की एकाग्रता कमी होते, निर्णय घेण्यात अडचण येते, संवाद टाळले जातात, लोकांपासून दूर आपण जातो, कामातील रस कमी होतो, कोणत्याही गोष्टीसाठी ऊर्जा नाही असं वाटतं. डिप्रेशन ओळखल्यावर आपण काय करावं? पहिलं महत्त्वाचं म्हणजे विश्वासू व्यक्तीशी बोला. तुमच्या मनामध्ये जे सुख दुःख आहे ते बोलून टाका. मानसोपचार तज्ज्ञांकडे जा. डिप्रेशनसाठी योग्य उपचार आणि काउन्सिलिंग आवश्यक असतं. योग आणि ध्यान, विशेषतः अनुलोम विलोम, भ्रामरी, ध्यान आणि सूर्यनमस्कार खूप उपयुक्त आहे. दररोज हलका व्यायाम करा, जसं की चालणं, नाचणं, बागकाम. यामुळे एंडोर्फिन्स वाढतं. त्याचप्रमाणे सात्विक आहार घ्या. ओट्स, बदाम, केळी, हिरव्या भाज्या, डाळी, हळद, तूप यांचा समावेश करा. नशा, सोशल मीडिया, स्क्रीन टाईम मर्यादित ठेवा. नियमित झोपेच्या वेळा ठरवा. आनंद देणाऱ्या छंदांना नक्कीच वेळ द्या. त्याच्यामध्ये स्वतःचं मन रमवा. सामाजिक व्हा, समाजामध्ये मिसळा. डिप्रेशन ही कमजोरी नाही, तर एक उपचारयोग्य स्थिती आहे. वेळीच ओळख आणि योग्य उपचार घेतलं तर व्यक्ती पूर्णपणे पूर्वीसारखा आनंदी आणि यशस्वी जीवन नक्कीच जगू शकतो.
त्यासाठी फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. समाजामध्ये वावरणं, सामाजिक होणं, मित्रमंडळीमध्ये रममाण होणं, मनातील भावना बोलून दाखवणं, मन मोकळं करणं या गोष्टी डिप्रेशनमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही मनमोकळेपणाने तुमच्या मनातील दुःखांची देवाणघेवाण केली तर तुमचं मन मोकळं होतं, रिकामं होतं आणि तुम्ही बऱ्याचशा प्रमाणात या आजाराला तुमच्यापासून दूर ठेवू शकता.